मित्रांनो नमस्कार. महानुभाव साहित्याच्या 7व्या आणि या शेवटच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण महानुभावांचे जे काव्य ग्रंथ आहेत, 7 ग्रंथ, त्यांचा विचार करणार आहोत. आतापर्यंत आपण जे पाहिले ते महानुभावांचे गद्य ग्रंथ होते. जुन्या गद्यामध्ये दुर्मिळ असलेले, केवळ महानुभावांच्याच कडे असलेले असे ते ग्रंथ होते आणि महानुभावांनी गद्यालाच प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यामुळे आधीचे जे 3 ग्रंथ आपण पाहिले तेच महानुभावांचे प्रमुख ग्रंथ समजले जातात. पुढचे जे आपण पाहणार आहोत ती त्यांची काव्य आहेत, काव्य ग्रंथ आहेत, म्हणून त्याला 7 ग्रंथ असं म्हटलेलं आहे. महानुभाव पंथातील कवींनी सुरुवातीच्या काळात रचलेल्या पुढील 7 ग्रंथांना पंथामध्ये 7 ग्रंथ मिळून मान्यता मिळालेली आहे. आधी आपण पाहिलेले 3 ग्रंथ गद्य होते. महानुभाव पंथात गद्यापेक्षा पद्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे, कारण ते प्रत्यक्ष ईश्वर अवताराच्या मुखीचे शब्द आहेत. म्हणून लीळाचरित्र, म्हणून सूत्रपाठ आणि म्हणून दृष्टांतपाठ महत्त्वाचे. हे 7 ग्रंथ हे दुय्यम दर्जाचे समजले जातात. ते जरी ईश्वराविषयी लिहिलेले असले तरी प्रत्यक्ष ईश्वराच्या तोंडातून निघालेले ते नाही आहेत. हे जे ग्रंथ आहेत 7, ते क्रमाने मी तुम्हाला सांगतो. पहिला ग्रंथ आहे रुक्मिणी स्वयंवर, शके 1214, नरेंद्र या कवीनं लिहिलेलं. दुसरा ग्रंथ शिशुपाळ वध, शके 1234, भास्कर भट्ट बोरीकर यांनी लिहिलेलं. तिसरा ग्रंथ उद्धव गीता, शके 1235, भास्कर भट्ट बोरीकर यांनी लिहिलेलं. चौथा ग्रंथ वच्छाहरण, उखाहरण, शके 1238 मध्ये लिहिलेलं, दामोदर पंडित या कवींनी लिहिलेलं. 5वा ग्रंथ सह्याद्री वर्णन, शके 1275, कवी रवळो व्यास. 6वा ग्रंथ ज्ञानप्रबोध, शके 1340, विश्वनाथ बहाळीये. विश्वनाथ. रुद्धपूर वर्णन हा 7वा आणि शेवटचा ग्रंथ, शके 1340, नारायण बास बहाळीये या कवीनं लिहिलेला. असे हे 7 ग्रंथ. क्रमानं आपण त्या कवींचा थोडक्यात परिचय आणि त्या ग्रंथाचा थोडक्यात परिचय पाहणार आहोत. रुक्मिणी स्वयंवर नरेंद्रानं लिहिलं. त्यांचं चरित्र फारसं उपलब्ध नाही. स्मृतीस्थळामध्ये एक स्मृती फक्त आहे. नरेंद्र कवी, साल कवी आणि नृसिंह कवी असे 3 भाऊ होते. तिघांनी 3 ग्रंथ लिहिले. साल कवीनं रामायण लिहिलं, नृसिंह कवीनं नलोपाख्यान लिहिलं आणि हे ग्रंथ लिहून 2 भावांनी यादव राजाच्या दरबारात सादर केले. त्याचं खूप कौतुक होऊ लागलं. तेव्हा नरेंद्र तिथं उपस्थित होता. आपल्याच भावाच्या ग्रंथाविषयी तो म्हणाला की अरे हे काय, तुम्ही श्रीकृष्णाची कथा सांगितली असती तर आणखी चांगलं झालं असतं. तेव्हा ते 2 भाऊ म्हणाले मग तू सांग. आणि त्या जिद्दीला पेटून नरेंद्र यांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. दुसऱ्या दिवशी दरबारात ते सादर केलं आणि दरबारामध्ये सादर केल्याच्या नंतर त्याची प्रचंड वाहवा झाली. इतकी वाहवा झाली की राजा म्हणाला याचा अभंग आम्हा द्यावा, म्हणजे ह्या ग्रंथ आमच्या नावानं करा, आमचं नाव टाका त्या ग्रंथामध्ये. पण नरेंद्र म्हणाला की नाही का, आमच्या कविकुळा बट्टा लागेल ना, म्हणजे आमचं कविकुळ आहे त्याला बट्टा लागेल, हा ग्रंथ मी तुमच्या नावावर कसा करून देऊ. तर मग राजा म्हणाला की ठीक आहे, तू याची एक प्रत माझ्याकडे दे. तो म्हणाला ठीक आहे, ही प्रत माझ्याकडे राहू दे. ठीक आहे. तो म्हणाला की मी याची प्रत अशुद्ध आहे, तुम्हाला शुद्ध करून देतो. तर ते घरी घेऊन गेले आणि 3 भाऊ मिळून, नरेंद्र कवी, साल कवी, नृसिंह कवी, लिहायला बसले आणि ते 3घांनी मिळून 300 अशा 900 ओव्या लिहिल्या. आणि ह्या 900 म्हणजे थोड्या कमी आहेत, एवढ्या ओव्या लिहिल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी राजाचे शिपाई येऊन तो मूळ ग्रंथ घेऊन गेले आणि हा ग्रंथ घेऊन नरेंद्र राजाच्या हुकुमशाहीला वैतागून महानुभाव पंथामध्ये आले. आणि महानुभाव पंथामध्ये आल्यानंतर हा ग्रंथ देखील महानुभावांनी आपला समजून 7 ग्रंथामध्ये त्याला पहिला मान दिला. या ग्रंथाची संख्या, या ग्रंथाच्या 878च ओव्या उपलब्ध आहेत, बाकीच्या नाही, कारण ते लिहू शकले नाही. नंतर इतरांनी प्रयत्न केले पण त्याला मान्यता नाही तो ग्रंथ पूर्ण करण्याचे. पंथात येण्याआधी लिहिलेला तरी पंथांनी मान्यता दिलेला हा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तसा नरेंद्राचा नरेंद्रू असं या ग्रंथाला नाव देखील आहे. म्हणजे ज्या माणसानं ग्रंथ लिहिला त्याच्या नावावरून त्या ग्रंथाला नाव. ज्ञानेश्वरांनी लिहिलं म्हणून ज्ञानेश्वरी, तसं नरेंद्राने लिहिलं म्हणून नरेंद्रू. 7 ग्रंथामध्ये कालदृष्ट्या आणि काव्यदृष्ट्याही पहिला आणि महत्त्वाचा ग्रंथ. ते श्रीमूर्ती सगुण सहावी, प्रसादली माझा जीवी, ते कवणे अनुवादावी प्राण सखिये. म्हणजे विरहाचं वर्णन रुक्मिणीच्या सुंदर केले नरेंद्रानं की ते श्रीमूर्ती सगुण सहावी सुहावी
प्रसादली माझी जीवी ते कवणे अनुवादावी प्राण सखिये तया मी शरण सर्व भावी तनुमन प्राण अर्पिले देवी तो माझिया जीविताचा गोसावी राओ यादवांचा. असं विरहाचं सुंदर वर्णन करणाऱ्या ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. या मधुरा भक्तीच्या पायावर या ग्रंथाची रचना झालेली आहे. प्रेमकथा असूनही ईश्वरी प्रेमकथा असल्याने त्याला महानुभावांनी मान्यता दिलेली आहे. महदंबेच्या धवळ्याचा सुद्धा हाच विषय होता. डावा हातू उशीसा घातिले या, म्हणजे अशी एक ओवी छान आहे त्याच्यामध्ये. त्याचं उदाहरण देण्यासाठी ओवी देतो मी तुम्हाला नरेंद्राची, की डावा हातू उशीसा घातला, म्हणजे रुक्मिणीनं डावा हात उशीसारखा आपल्या कानाखाली घेतला, उजवा हृदयावरी ठेविला, उजवा आपल्या हृदयावर ठेविला. का? जैसा जीवेशी देव धरिला, जणू काही जीवाजवळ देवाला तिनं कोटाळून धरलेला आहे. निसटवणी म्हणोनी, तो निष्ठून जाईल म्हणून तिनं जणू काही हृदयाशी ईश्वर कवटाळून धरलेला आहे, अशा अर्थाची सुंदर ओवी आपणाला पाहायला मिळते. शिवाय स्मृतीस्थळ आणि अन्वयस्थळ हेही ग्रंथ नरेंद्राच्या नावावर ओळखले जातात. नरेंद्रानं तेही 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा ग्रंथ हा शिशुपालवध, हा भास्कर या कवीनं लिहिलेला आहे. भास्कर भट्ट हे परभणी जिल्ह्यातील बोरीचे मूळचे भानुभट्ट, भास्कर भट्ट बोरीकर या नावानं ते प्रसिद्ध. महानुभाव होण्याआधी कलंकी मार्गातील केशवाचार्यांचे ते शिष्य होते. पांडित्य, वक्तृत्व, वादपटुत्व आणि शीघ्र कवित्व ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती, त्यांचे स्वभावाचे महत्त्वाचे गुण होते. बाईदेव बासाच्या नंतर पंथाचे हे तृतीय आचार्य झाले. या शिशुपालवध ग्रंथाचे करते भास्कर भट्ट बोरीकर. पुराण कथनाने डोक्यावरची ओझी स्त्रिया आणि पुरुष घेऊन त्यांच्या थांबत असत. म्हणजे त्यांचं जर पुराण सुरू झालं तर बाया डोक्यावर मोळ्या घेऊन थांबत, बाया डोक्यावर याच्या पाण्याच्या घागरी घेऊन थांबत आणि गडी डोक्यावर मोळ्या भारे घेऊन थांबत ते ऐकायला. इतकं ते गुंगवून टाकत असं त्यांचं वर्णन केलेलं आहे स्मृतीस्थळामध्ये. त्यांच्या भागवत कथनाने नागदेवाचार्य सुद्धा माझं मन द्रवलं असं म्हणायचे. ते अत्यंत देखणे होते, पण दीक्षेनंतर त्यांनी वैराग्य धारण केलं आणि अतिशय साधेपणानं ते राहू लागले. आचार्यपदाच्या काळात ते बसून राहिले नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी फिरस्ती केली. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून पंथाची नव्यानं पुन्हा बांधणी केली. महाराष्ट्राच्या महानुभाव पंथाला पुन्हा नव्यानं बळ दिलं. महानुभावांच्या ग्रंथांची नव्यानं बांधणी केली. त्यांच्या नावावर अनेक काव्य उपलब्ध आहेत. 7 ग्रंथामध्येच त्यांची 2 काव्य म्हणजे 2 काव्याचा समावेश त्यांच्या 7 ग्रंथामध्ये महानुभावांनी केलेला आहे. त्यांचा जो पहिला ग्रंथ आहे शिशुपाळ वध, हा शिशुपाळ वध या महाभारतातल्या कथेवर आधारित ओवीबद्ध असं हे काव्य आहे. पंडिती वळणाचे संस्कृत काव्याचा डोळ्यासमोर आदर्श ठेवून लिहिलेलं त्यांनी ते ग्रंथ आहे. त्यांनी म्हटलेलंच आहे की देखोनी महाकवीचा पंथू मज होतसे मनोऋतू वर्णावयाशी यादवनाथू श्रीकृष्णराव. म्हणजे महाकवींचे ग्रंथ वाचून मला असं वाटतं की आपणही श्रीकृष्णाचं वर्णन करणारा एखादा ग्रंथ लिहावा. ही एक वधकथा असूनही तिच्यामध्येच त्यांनी शृंगारालाच महत्त्व दिलेलं आहे. 1087 ओव्यांच्या पैकी या ग्रंथामध्ये 250च ओव्या त्यांनी वधकथेला दिलेल्या आहेत आणि इतर कथा मात्र त्यांनी इतर ओव्या शृंगारासाठीच दिलेल्या आहेत. कवितेचे प्रौढत्व पाहून त्यांना पंथानं कवीश्वर अशी पदवी दिलेली होती, पण कथेतला शृंगार पाहून शृंगारिया कवी असं पण त्यांचं एक नाव पडलेलं होतं. ग्रंथू निका झाला परी निवृत्ती जोगा नव्हेची, असाही अभिप्राय पंथाने दिलेला आहे की हा शिशुपालवध ग्रंथ निका झाला, पण त्याच्यामध्ये शृंगार इतका आहे की आपण सगळी संन्यस्त माणसं आहोत, निवृत्त माणसं आहोत. निवृत्त माणसांच्या जोगा हा ग्रंथ झाला नाही. ग्रंथू निका झाला परी निवृत्ता जोगा नव्हेची, हा दोष पुसून काढण्यासाठीच उद्धव गीता हा दुसरा ग्रंथ भास्करांनी लिहिला. आणि तो वाचल्याच्या नंतर ज्यांनी आधी हा अभिप्राय दिला होता की ग्रंथू निका झाला परी निवृत्ती जोगा नव्हेची, प्रवृत्ती जोगा, तेच बाईदेव बासांनी मग अभिप्राय दिला, आता होय कवीस्वर हो हा निवृत्ती जोगा झाला. हा मात्र संन्याशांच्या उपयोगाचा झाला, अशा प्रकारचा अभिप्राय बाईदेव बासांनी दुसरे जे आचार्य होते नागदेवाचार्यानंतरचे आणि भास्कर भट्टांच्या आधीचे त्यांनी दिलेला होता. उद्धव गीता हा महानुभावांचा 3रा ग्रंथ. याचे लेखक भास्कराचार्यच, त्याच्यामुळे त्यांचा वेगळा परिचय नाही. याची ओवी संख्या 827 इतकीच आहे.
श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश म्हणून याला नाव उद्धव गीता. या काव्यातही शृंगारीय कवी डोकेवर काढतोच थोडं थोडं, कारण तो त्याची मूळ प्रवृत्ती आहे. पंथाचे द्वैती तत्वज्ञान विशद करण्यासाठी लेखन, पण मध्येच अद्वैत सुद्धा त्यांचं डोकं काढतो. शिशुपाल वधासारखे काव्यत्व इथे नाही असा अभ्यासकांचा अभिप्राय, कारण विषय आणि प्रतिपाद्य हे त्याच्या विरोधात होतं असा अभिप्राय लोकांचा आहे. अशी ही उद्धव गीता. चौथा महानुभावाचा जो ग्रंथ आहे तो आहे वच्छाहरण. केशवदासांचे खास मित्र, ज्यांचा उल्लेख मी आधीच्या एका भागात केलेला होता, की ज्यांच्यासाठी केशवदासांनी हत्या केली, म्हणजे स्वतःचं जीव दिला आणि ह्यांना वाचवलं. केशवदासांचे खास मित्र, शास्त्र चर्चेमध्ये अतिशय निपुण, त्याविषयी नागदेवांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे, हेही आपण आधी पाहिलं. आधी हिराईसा ही पत्नी अनुसरली आणि मग दामोदर पंडित आले, त्यांना ओढून आणल्यासारखं आणलं हिराईसांनी. ते उत्तम गायक होते. महानुभाव पंथांनी गीत विखो असं जरी म्हटलं तरी ह्यांचं गीत ऐकून पंडिताचे गीत हे माझे हाकारे गा असं स्वतः नागदेवाचार्यांनी म्हटलं होतं, की त्या गाण्यामध्ये सुद्धा परमेश्वराविषयीची जी अर्थता आहे ती माझ्या हाकाऱ्यासारखीच आहे. त्यांनी धुवे, चौपद्या, आरत्या असंही काही वेगळं लेखन केलेलं उपलब्ध आहे. वच्छाहरण हे फक्त 500 ओव्यांचं आख्यान काव्य आहे. आधींच्या ग्रंथाप्रमाणेच हेही भागवतावर आधारित आहे. श्रीकृष्ण चरित्रातील वत्साहरणाचा अद्भुत प्रसंगाचं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आधार भागवताचा असला तरी कथा त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःच्या प्रतिभेनं भरपूर आणि छान फुलवलेली आहे. वृंदावन, यमुना आणि श्रीकृष्ण मूर्तीची अप्रतिम वर्णनं या ग्रंथामध्ये आपणाला पाहायला मिळतात. काव्य निर्मितीपेक्षा ज्ञान, भक्ती आणि काव्याचा त्रिवेणी संगम या ग्रंथात आपणाला पाहायला मिळतो. आधीच्या नरेंद्र कवीसारखं ते फार कुठं याच्या आहारी लागले, म्हणजे भास्कर भट्टासारखं आणि नरेंद्रसारखं फार आपणाला शृंगाराच्या आहारी गेलेले पाहायला मिळत नाहीत. त्याच्यामुळं दामोदर मुळामध्ये श्रेष्ठ भक्त आहे, श्रीकृष्ण भक्त आहे. त्यामुळे डॉक्टर व्ही कुलते यांनी त्यांना पंडित कवी असं म्हणण्याच्या ऐवजी संत कवी असं म्हटलेलं आहे, कारण ते पांडित्य दाखवण्याच्या ऐवजी स्वतःचं संतत्व पोषित करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या नवरसाचे निधान करणाऱ्या पुढील ओव्या इंटरेस्टिंग आहेत, त्या आपण मुद्दाम समजून घेऊयात. 9 रस जे आहेत ते श्रीकृष्णाच्या जीवनात कुठं कुठं कसे कसे दिसतात त्याचं फार सुंदर वर्णन आपणाला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. त्यांनी असं म्हटलं की जय दैवो रास क्रीडा खेलिन्नला. जय देवो रास क्रीडा खेलिन्नला. जेव्हा देव रास क्रीडा खेळला ते मूर्तू शृंगारू जाहला, तेव्हा शृंगार रस मूर्त होऊन समोर आला. गवळणी विनोदे नाचविला, म्हणजे गवळणींना विनोदानं नाचवलं ते हास्यरसू, इथं हास्यरस उत्पन्न झाला. जय देवो रासक्रीडा खेलिन्नला ते मूर्त शृंगारू झाला. गवळणी विनोदे नाचविला ते हास्यरसू. यशोदा भेडविला ते करुणारसू उठविला. यशोदेला भीती घातली, भेडवलं, तेव्हा करुणारस निर्माण झाला. यशोदा भेडविला ते करुणारसू उठविला. विखारू कालिया जिंकला, विषारी कालिया जेव्हा जिंकला ते रौद्रू झाला, तेव्हा रौद्र रसाचं दर्शन आपल्याला श्रीकृष्णाच्या चरित्रात पाहायला मिळतं. माते श्रीमुख देखिले, आईनं जेव्हा तोंड उघडून श्रीमुख पाहिलं ते अद्भुता रूप झाले, तेव्हा अद्भुत रसाचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. विश्वरूप प्रगटले, जेव्हा महाभारताच्या युद्धस्थळी अर्जुनाला स्वतःचं विश्वरूप श्रीकृष्णानं दाखवलं, जे अर्जुन सुद्धा पाहू शकला नाही. विश्वरूप प्रगटले ते भयानको, तो रस मात्र भयानक रस होता. दैत्या करी संहारू, जेव्हा श्रीकृष्ण चरित्रामध्ये दैत्याचा संहार करतात प्रत्येक वेळी श्रीकृष्ण, ते बिभत्सू आणि की वीरू, तर दोन्ही रस पाहायला मिळतात. काही दैत्यांच्या संदर्भात बिभत्स रसही पाहायला मिळतो आणि वीर तर सगळीकडे आहेच आहे. शांत तो निरंतरू तेथची असे, आणि शांतरस तर काय त्याच्या श्रीकृष्णांच्या आयुष्यामध्ये शांतरस कायमचाच मूळ रस आहे तो. शांतू तो निरंतरू तेथची असे. ऐसे नवरस नाटक देवो खेले जनमोहक, निजरूपते ब्रह्मादिक ठाऊके नव्हे. हा सुंदर आहे. हे आपण नेहमी साहित्याच्या विद्यार्थ्यांनी उदाहरण द्यावं, वर्गात वाचून दाखवावं, असं हे नवरसाचं दर्शन करणारा, खरं तर हे लोकप्रिय व्हायला पाहिजे मराठी साहित्यामध्ये, की श्रीकृष्णाच्या जीवनात कुठं नवरस दिसतात याचं सांगणारा असं उदाहरण इतरत्र आपल्याला पाहायला मिळत नाही.
डॉक्टर व्ही कोलते यांनी फार सुंदर विधान दामोदर पंडिताविषयी केलेलं आहे. ते मी वाचून दाखवतो आणि मग इथं आपण वच्छाहरणाचं थांबूया. दामोदर पंडितांच्या या भावोत्कट अंतःकरणाच्या आविष्कारातही एक प्रकारचे गांभीर्य आहे. कुठेही भावनांचा खळखळाट नाही, वाजवीपेक्षा अधिक उच्चंबळा नाही. त्यामुळे या काव्याचा परिणाम अंतःकरणावर संयत स्वरूपाचा झाल्यासारखा वाटतो. शांतरस निर्मितीच्या यशस्वीतेचे हेच गमक आहे. पार्थिवातून अपार्थिवात मन उचलले गेल्यामुळे सर्वत्र शांततेचा अनुभव येतो. असा हा वच्छाहरण नावाचा दामोदर पंडिताचा ग्रंथ, त्याच्याविषयी कोलते यांनी केलेलं विधान. 5वा महत्त्वाचा ग्रंथ सह्याद्री वर्णन, रोळव्यास पाथरीकर यांनी लिहिलेला. यांचं चरित्र उपलब्ध नाही. हेही आपल्या परभणी जिल्ह्यातले पाथरीचे, कारण पाथरीच्या जवळच लिंबा होतं ना, आणि त्या लिंब्यामध्ये नागदेवाचार्य आपल्या सगळ्या शिष्यवर्गासह थांबलेले होते. त्याच्यामुळे त्या लिंब्यामध्ये चक्रधर स्वामी थांबलेले असताना भास्कर भट्टपुरीकर असतील किंवा मग हे रोळव्यास पाथरीकर असतील, हे सगळे त्यांना येऊन भेटले असणार, कारण ह्याच परिसरातली ही सगळी मंडळी. हे महानुभाव साध्वी हिरांबिकेचे शिष्य, सह्याद्री वर्णन व नामाचे 10 ठाय यांचा हा निर्माता. सकळी या महानुभावांच्या सांकेतिक लिपीचे ते निर्माते. सह्याद्री वर्णनाची ओवी संख्या केवळ 517 आहे. 7 ग्रंथ तसेच आकाराने चिमुकले आहेत. इतर ग्रंथ खूप मोठे मोठे असतात. त्या ग्रंथातल्या अध्याया एवढेच हे ग्रंथ असल्याचं आपल्या लक्षात येईल, कारण इतर ग्रंथामध्ये 517 तर एकाच अध्यायाची, अनेक ग्रंथामध्ये ओवी संख्या असते. हे चिमुकले ग्रंथ आहेत 7 ग्रंथ. नाव जरी स्थलवर्णनात्मक असलं तरी चरित्र मात्र दत्तात्रयाचं आहे. म्हणजे जरी सह्याद्री वर्णन असं नाव असलं तरी सह्याद्री वर्णन हे सह्याद्रीचं वर्णन नाहीये, सह्याद्रीत राहणाऱ्या दत्तात्रय या अवतारांचं वर्णन आहे. नाव जरी स्थलवर्णनात्मक असलं तरी चरित्र दत्तात्रयाचं. पण चरित्र दत्तात्रयाचं कुठलं तर हे स्थळवर्णनाचं नाव ठेवण्याची महानुभावांची पद्धती आहे. महानुभावांच्या ग्रंथावरून असं नाव ठेवतात ते. म्हणजे पुढं गोविंद प्रभू चरित्राच्या ऐवजी रुद्धपूर चरित्र आणि दत्तचरित्राच्या ऐवजी सह्याद्री वर्णन असं त्यांनी नाव ठेवलेलं आहे. सह्याद्रीत वास करणाऱ्या दत्तात्रयाचं वर्णन या अर्थानं. इथला सह्याद्री म्हणजे माहूरचा डोंगर, सह्याद्रीची शेवटची टोक, सह्याद्री पर्वताची एक शिळा. इथलं कथानक लीळाचरित्रातल्या सह्याद्री लीळावर आधारित आहे. म्हणजे दत्तात्रयांचं सगळीकडचं दत्तचरित्र त्यांनी घेतलेलं नाही. लीळाचरित्रामध्ये चक्रधरांच्या मुखातून दत्तात्रयांचं जे चरित्र निघालं, अशा 6 लीळा आहेत. त्या 6 लीळावर आधारित हे चरित्र आहे. त्यामुळे इथला दत्त हा 3 मुखी नाही, तो एकमुखी आहे. महानुभावांचा दत्त एरवी एकमुखीच आहे. या दत्तात्रयांसारख्या बरोबरच चक्रधराख्यान आणि कवितेचं स्वतःचे आख्यान आहे. म्हणजे दत्तात्रयांचं आख्यान तर या ग्रंथामध्ये आहेच, पण त्यांनी चक्रधर स्वामींचंही पुष्कळ आख्यान या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर स्वतःचंही मनोगत पुष्कळ मोठ्या प्रमाणात त्यांनी सांगितलेलं आहे. ते का सांगितलं तर ते त्यांनी मुद्दाम नित्य ओव्या वाचून दाखवतो की तयाचे नामादी सद्गुण अहर्निस मी स्मरैन अमोघा लीळाही वर्णिन मिसे ग्रंथाचिनी. तुम्ही गुरुकुळ माऊली म्हणवनी हे सलगी केली एरवी सुखदुःखे आपुली कवणा सांगते. म्हणजे मी कुणाला माझं सुखदुःख सांगू, तुम्ही माझी गुरुकुल माऊली आहात म्हणून मी तुम्हाला माझं वैयक्तिक सुखदुःख थोडं सांगितलेलं आहे ईश्वरांच्या चरित्राबरोबरच. आधीची देवासी खंतील वाणा, म्हणजे आधीच देवामुळं मी खंतील वाणा झालेलो आहे. आधीची देवासी खंतील वाणा आणि तुम्ही आपुला न म्हणा तरी विसावा जीवना कवणा असे. जर तुम्हीही मला आपलं म्हटलं नाही तर माझ्या जीवाला काय विसावा राहणार आहे. सर्वत्र उन्हाळा माझे या जीवा तुम्हा वाचवली आन न विसावा. तुम्ही आमचा म्हणा हा ओल्हावा अखंडित. तुम्ही आपला म्हणून मला अखंडित ओलावा द्यावा अशी अपेक्षा मी करतो. म्हणून या ग्रंथामध्ये स्वतःचं वर्णन देखील त्यांनी केलेलं आहे. 6वा ग्रंथ जो आहे त्याचं नाव आहे ज्ञानप्रबोध. हा ग्रंथ विश्वनाथ बास यांनी लिहिलेला आहे. हे मूळचे पैठणचे, म्हणजे हे मराठवाड्यातले. बिदरचा व्यापारी लाड कामराज याच्याकडे ते नोकरीला होते. निघालेली बाकी फेडता आली नाही म्हणून त्यांना अटक झाली. अचळ शिवबासांच्या प्रयत्नाने त्या अटकेतून त्यांची सुटका झाली. नोकरीच्या फंदात न पडता दीक्षा घेऊन त्यांनी पंथामध्ये प्रवेश केला आणि ज्ञानप्रबोधची एकूण ओवी संख्या 1200 आहे. ज्ञानप्रबोध या ग्रंथाची एकूण ओवी संख्या ही 1200 आहे. पारमार्थिक बैठकीवर आधारित असा हा ग्रंथ आहे. मोक्ष मंदिराचा पाया ज्ञान म्हणून त्याची ओळख हवी ती सांगण्यासाठी यांनी हा
ज्ञानप्रबोध ग्रंथ लिहिला. त्यासाठी गीतेच्या 13व्या अध्यायातले काही श्लोक ज्ञानाचं महत्त्व सांगणारे ते घेतले आणि त्याचा विकास या ग्रंथामध्ये त्यांनी करून दाखवला. पण मुळामध्ये भगवद्गीतेवर आधारित असा हा ग्रंथ नाहीये. मुळामध्ये चक्रधरांच्या मोक्षमार्ग विशद करण्यासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला. आधार भगवद्गीतेचा घेतला. चक्रधरांना भगवद्गीता मान्यच होती. स्वरूप हे तिचं ज्ञानेश्वरीसारखं आहे, म्हणून कधी ज्ञानेश्वरीचाही तिच्यावर प्रभाव पडला की काय अशी शंका यावी. इतकं बऱ्याच गोष्टींचं साम्य ज्ञानेश्वरीसारखं त्याच्यामध्ये पडतं, कारण तो शेवटी ज्ञानाचा ग्रंथ आहे. शेंगो तुळपुळे यांनी जे ज्ञानप्रबोध आणि विश्वनाथ बासाविषयी विधान केलेलं आहे ते वाचून दाखवतो आणि मग आपण शेवटचा ग्रंथ पाहूया. स्वतः कवी म्हणतो त्याप्रमाणे आधीच गोड आणि इष्टदायक अशा भक्तिकथेवर जर साहित्याचे बीक चढविले तर अशी पवित्र कथा ऐकण्याचा हरिक आरताच्या ठाई विशेषच उपजेल यात नवल नाही. अशा प्रकारचे विशुद्ध काव्य निर्माण करणे हा विश्वनाथ बासांचा मुख्य हेतू होता व ते रचून त्यांनी भक्तिरसाची प्रतिष्ठापना केली यात काहीच शंका नाही. ज्ञानेश्वरीप्रमाणे त्यांच्या या ग्रंथात काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुंदर मिलाप झालेला आपणाला पाहायला मिळतो. आता शेवटचा आणि 7 ग्रंथामधला अखेरीचा जो ग्रंथ आहे तो तुमच्यासमोर मी ठेवतो आणि मग आपण थांबूया. शेवटच्या ग्रंथाचं नाव आहे रुद्धिपूर वर्णन. हा लिहिलेला आहे नारायण व्यास बहाळीये. हे मूळचे खानदेशातले बहाळ या गावचे, म्हणून बहाळीये. पूर्वायुष्यामध्ये अनाचार आणि हिंसाचाराने डागाळलेले अचळ मालोबासाजवळ अनुसरण केलं त्यांनी. मानवा पंथाची दीक्षा घेतली. रुद्धपूर यात्रा करून वाडे गावाला परत आले. तिथं विश्वनाथ बासांची भेट झाली आणि त्या विश्वनाथ बासांची आणि त्यांची चर्चा झाली. चर्चामध्ये दोघांनी जिद्दीनं एकमेकाच्या चढाओढी दोन्ही ग्रंथ लिहिले. आधीचा ग्रंथ आणि हा ग्रंथ दोन्हीही एकाच वर्षी लिहिलेले, एकाच वेळी लिहिलेले ग्रंथ, चढाओढी लिहिलेले ग्रंथ आहेत. तिथं विश्वनाथ बास आणि हे नारायण बास या दोघांनी मिळून ते ग्रंथ लिहिले. रुद्धपूर महानुभावांची काशी, त्यामुळं त्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. पण नारायण व्यासांचा हा जो ग्रंथ आहे हा त्या ग्रंथामध्ये सर्वश्रेष्ठ आणि लोकप्रिय समजला जाणारा महानुभाव पंथातला ग्रंथ. रुद्धपूरचे गल्लीबोळाचं तपशीलवार वर्णन या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे. फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे गोविंद प्रभूंचं जे चरित्र आहेच आहे, पण तिथले गल्लीबोळ, तिथले चौक, तिथले ओटे, तिथले उंबरठे यांना देखील सजीव आणि जिवंत करण्याचं काम या ग्रंथामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या वर्णनांना भक्तिरसाचं अस्तर असल्यामुळं हा ग्रंथ अतिशय भावस्निग्ध झालेला आहे. साध्या ओट्या, गोट्या, उंबरठ्यांनाही त्यांनी जिवंत केलेलं आहे. रुद्धपूर आणि गोविंद प्रभू एकरूप, त्यामुळे ह्या दोघांचं वर्णन इथं एकरूप होऊनच आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आधीच्या ग्रंथासारखा हा ग्रंथ आधारित नाही. या ग्रंथाचं सगळ्यात वैशिष्ट्य, आधीचे सगळे ग्रंथ कशावर तरी आधारित होते, पण हा एक ग्रंथ आहे 7पैकी असा की जो आधी कशावरही आधारित नाही, जो स्वतंत्रपणे त्यानं आपल्या प्रतिभेनं फुलवलेला ग्रंथ आहे. आणि त्यांच्या काही ओव्या आपण पाहूयात. म्हणवनी शब्द रत्न स्वजबळा, म्हणवनी शब्द रत्न स्वजबळा, जाऊनी साहित्या वेलाउळा, साहित्याची या वेलाउळा, भरुनी आणू खोळा उन्मेखाची या, ग्रंथ सुवर्ण मुद्रिके, खेवणो भावमणिके, मग दर्शन देऊनी कवतिके श्री प्रभुराया, नाना तापी तपत हृदय असे जळत, ते झाले शांत जे देखिले या. हे त्यांच्याविषयीची भावना इथं त्यांनी व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, हा असा आपणाला एकूण 7 ग्रंथांचा परिचय थोडक्यात मी तुम्हाला सांगितला. इथं महानुभाव पंथाचं विवेचन माझं संपलेलं आहे. एकूण 7 भागात मी तुम्हाला महानुभाव पंथाचं दर्शन घडवलेलं आहे.